पाहुयात पुढची बातमी। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मूल विक्री प्रकरणामध्ये धक्कादायक कागदपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत। बच्चूबाई हांडोगे या महिलेनं स्वतःच्या गावात विकलेल्या मुलीचं बेकायदेशीर दत्तक पत्र बनवल्याचं समोर आलंय। केवळ 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सिने स्टाईल कथा लिहून मुलीला दत्तक दिल्याचा स्टॅम्प पेपरवर उल्लेख आहे। 16 डिसेंबर 2019ला हे मुलीला दत्तक देत असल्याचं बेकायदेशीर डॉक्युमेंट बनवल्याची माहिती आहे। तर बच्चूबाई हांडोगे या महिलेवर 12 पैकी 3 ते 4 मुलांची विक्री केल्याचा संशय व्यक्त होत असतानाच आता हे धक्कादायक असे डॉक्युमेंट समोर आले। गावामधीलच राजू बंगारे आणि सावित्री बंगारे यांनी केवळ 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर गावामधील काही साक्षीदारांच्या सह्यांच्या आधारावर मुलीला दत्तक घेत असल्याचा उल्लेख या डॉक्युमेंटवर आहे। मुलं विक्री करणाऱ्या बच्चीबाई हांडोगे या महिलेचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि याच बेकायदेशीर स्टॅम्प पेपरवर लिहून घेण्यात आलेल्या दत्तकपत्राच्या आधारावर मुलीचे आई वडील शाळेच्या नोंदीमध्ये बदलण्यात आलेले आहेत। तर न्यूज 18 लोकमतच्या हाती बच्चीबाई हांडोगे आणि राजू बंगारे यांच्यातील मूल देवाणघेवाण केल्याचं बेकायदेशीर दस्त लागलेलं आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। लक्ष्मण, एक्सक्लुझिव्ह असं हे डॉक्युमेंट आपल्या हाती आलंय, त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि काय गौड बंगाल या ठिकाणी दिसून येत आहे? खरं तर न्यूज 18 लोकमतनेच हा सगळा प्रकार जो आहे तो उघडकीस आणलेला होता। या महिलेला तब्बल 14 अपत्य झालेले होते अशा प्रकारचा दावा करण्यात आलेला होता। मात्र तपासामध्ये या महिलेला 12 अपत्य झालेले आहेत, तर 2 या महिलेचे अपत्य जे आहे त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये एक धक्कादायक डॉक्युमेंट जे आहे ते न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेलं आहे। डॉक्युमेंट असं आहे की या बच्चीबाई ची जी मुलगी आहे, बच्चीबाई नावाची जी महिला आहे, त्या महिलेनं आपली एक मुलगी जी आहे ती या गावामधीलच एका व्यक्तीला दत्तक दिल्याचं एक डॉक्युमेंट बनवण्यात आलेलं आहे। आणि हे डॉक्युमेंट केवळ 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बनवण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये एक सिने स्टाईल कथा लिहिण्यात आलेली आहे। ही कथा अशी आहे की एक महिला गावातली आहे आणि ही महिला तिला जे साहू अपत्य झालं ते तिला नकोसं झालं आणि म्हणून ती त्या बाळाला मारणार अशा प्रकारची बातमी माझ्या कानावर पडली। आणि त्यानंतर मी त्या महिलेच्या घरी गेलो आणि त्या महिलेकडनं ते बाळ जे आहे ते मी सांभाळेल असं सांगून ते बाळ मी माझ्या ताब्यात घेतलं आणि त्या महिलेने मला हे बाळ मी दत्तक देत असल्याचं लिहून दिलं। अशा प्रकारचं एक संभाषण, अशा प्रकारची एक सिने स्टाईल कथा जी आहे ती या 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेण्यात आली होती राजू बांगारे या व्यक्तीकडनं। आणि याच स्टॅम्प पेपरच्या आधारावर राजू बांगारे या व्यक्तीनं ही जी महिला आहे ज्या महिलेकडनं हे मूल घेतलं त्या महिलेच्या लक्ष्मी नावाच्या मुलीचं नाव जे आहे त्याच्या वडिलांच्या जागेवर स्वतःचं नाव लावलं, स्वतःच्या बायकोचं नाव आई म्हणून लावलं। अशा प्रकारचा हा सगळा प्रकार जो आहे तो न्यूज 18 लोकमतच्या हातात आलेल्या डॉक्युमेंटनुसार समोर आलेला आहे। ज्यावेळेला आम्ही या मुलीच्या शाळेमध्ये गेलो, त्या मुलीचे वडील आणि आई कोण आहे हे शोधण्याचा ज्यावेळेला आम्ही प्रयत्न केला त्यावेळेला त्या डॉक्युमेंटवरती त्या लक्ष्मी नावाच्या मुलीचे वडील जे आहे ते राजू बांगारे आणि आई सावित्री बांगारे आहे। बरोबर आहे लक्ष्मण। त्याच्यामुळे आता पुढे न्यूज 18 लोकमतनं हा एक खुलासा समोर आणलेला आहे। त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय कारवाई होते आणि या सगळ्यांची छानबीन होते का ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर बातमी आहे संसदेतून वोट चोरीच्या मुद्द्यावर अमित शहांनी लोकसभेमध्ये निवेदन दिलं। यावेळी बोलताना भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार गोंधळ उडाला। एवढंच नाही तर अमित शहांच्या भाषणादरम्यान राहुल गांधी उभे राहिले, ज्यामुळे गोंधळ उडाला। अमित शहांच्या भाषणादरम्यान उभं राहून राहुल गांधींनी थेट शहांना प्रश्न विचारले। राहुल गांधींनी प्रश्न विचारताच अमित शहांनी आक्रमक पवित्रा अवलंबत राहुल गांधींना फटकारलं। Amit Shah ji, I challenge you to have a debate on the 3 press conferences. उत्तर प्रदेश में और हरियाणा में दोनों चुनाव में वोट कैसे दे रहे हैं, प्लीज ये भी जवाब दे दीजिए। विपक्ष के नेता महोदय कहते हैं कि पहले मेरी बात का आप जवाब दीजिए, मैं सुनना चाहता हूं। आपकी मुंसफी से संसद नहीं चलेगी, मेरे यहाँ बोलने का क्रम मैं तय करूंगा, इस तरह से नहीं चलेगी संसद। मान्यवर उनको धैर्य रखना चाहिए, उनको धैर्य रखना चाहिए मेरा जवाब सुनने का। इनकी एक एक बात का जवाब मैं दूंगा, मगर मेरे भाषण का क्रम वो तय नहीं कर सकते, मैं करूंगा क्योंकि मैं बोल रहा हूं। पॉइंट्स रखे हैं
उसका जवाब नहीं दिया, एक एग्जाम्पल लेकर बोल रहे हैं, तो इट इज अ कम्प्लीटली डिफेंसिव रिस्पॉन्स। आपने उनका चेहरा तो देखा होगा। से वोट चोरी शुरू हो गई थी। नहीं, और नहीं। चुनाव आयोग की जो प्रक्रिया देखिए, में आपने मैंने 2-3 चीज़ें कही थी। मैंने कहा था ट्रांसपेरेंट वोटर लिस्ट सबको दीजिए, उसके बारे में एक शब्द नहीं बोला। आजादी के बाद देश का प्रधानमंत्री तय करना था। तय कौन करना था? तो उस वक्त के जितने प्रांत थे, इसके कांग्रेस के अध्यक्षों ने, उनके एक एक वोट से तय होना था। अब 28 वोट श्री सरदार पटेल को मिले और 2 वोट जवाहरलाल नेहरू जी को मिले। और साहब प्रधानमंत्री जवाहरलाल जी बने। श्रीमती इंदिरा गांधी रायबरेली से चुनी गई। इलाहाबाद हाईकोर्ट में श्री राजनारायण पहुंचे कि चुनाव नियमों के अनुसार नहीं हुआ। इलाहाबाद हाईकोर्ट ने ये तय कर दिया कि श्रीमती गांधी ने उचित तरीके से चुनाव नहीं जीता है, हम इसको रद्द कर देते। मान्यवर, ये भी वोट चोरी थी, बहुत बड़ी वोट चोरी थी।